2 डिसेंबरला नगर परिषदा आणि नगरपंचायती मिळून 264 ठिकाणी मतदान झाले. पण कोर्टाने याची मोजणी खरं म्हणजे पहिल्यांदा 3 तारखेलाच होणार होती, पण कोर्टाने ही मोजणी आणि निकाल 21 तारखेपर्यंत स्थगित करून ठेवली आहे आणि उरलेल्या 24 नगर परिषदा आणि पंचायतीमध्ये 20 तारखेला मतदान झाल्यानंतरच 21 तारखेला हे सगळे निकाल जाहीर होणार आहेत. नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका बीएमसी, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर वगैरे वगैरे येथील निवडणुकांना अजून वेळ आहे, हे जाता जाता सांगायला हरकत नाही. तर 2 डिसेंबरच्या मतदानाच्या आधी ज्या बातम्यांनी गर्दी टीव्हीवरती, मराठी वृत्तपत्रातून, पुरोगामी यूट्यूब चॅनल्सवर केली होती ती मोठी गोंधळात टाकणारी होती. म्हणजे असं वाटत होतं की महायुतीमध्ये भयंकर वाद सुरू आहे, ताण आहे आणि 2 डिसेंबर नंतर ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी युती तुटते का काय. सगळीकडे फक्त कसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहांकडे गेली आणि कसे रवींद्र चव्हाण ठाणे डोंबिवली परिसरात थैमान घालत आहेत. शिवसेनेचे कॉर्पोरेटर, आजी माजी नगरसेवक सोडून थैमान घालत आहेत, याच बातम्या जिकडे तिकडे दिसत होत्या. काही ठिकाणी भाजपवाले कसे बिलंदर आहेत आणि कसा त्यांनी पार्थ पवारचा, पुण्यातल्या जागेवरून कसा पार्थ पवारचा गेम केला यावर सुद्धा चर्चा रंगल्या होत्या. कमाल म्हणजे अस्तित्वात नसलेली महाविकास आघाडीच्या भोळसट समर्थकांनी, म्हणजे समर्थक अस्तित्वात आहेत बरं, मी आघाडीविषयी बोलतोय, तर अस्तित्वात नसलेल्या महाविकास आघाडीच्या भोळसट समर्थकांनी याचा पहिला अर्थ हा काढला की एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडणार. दुसरा अर्थ हा की या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना वाद विकोपाला जाऊन उबाठा काँग्रेसचा प्रचंड फायदा होणार. तर त्या समर्थकांकरता ही टाइम्स ऑफ इंडियामधली एकच मित्रांनो बातमी पुरेशी आहे. बातमी वाचून दाखवतो. महायुती डॉमिनेट्स द फाईट, महाविकास आघाडी ऑन द साईड लाईन्स. यातही फाईट हा शब्द घालून महायुतीत आपसात भांडणं लागली आहेत असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे असं मला वाटते. पण असो, जर व्यवस्थित बातमी वाचली तर लक्षात येते की महाविकास आघाडी पूर्णपणे खेळाच्या बाहेर आहे. म्हणजे ग्राउंडवरती जे एक साईडला ज्या लाईन्स असतात, काय महाविकास आघाडी कुठे आहे, इट इज ऑन द साईड लाईन्स. खेळाच्या मैदानाच्या मर्यादा ठेवणाऱ्या ज्या रेषा असतात त्याच्या साईड लाईनवरती त्या फेकले गेलेल्या आहेत महाविकास आघाडी. थोडक्यात काय, महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव या स्थानीय निवडणुकांमध्ये होणार आणि महायुती प्रचंड विजय घेऊन येणार हे या बातमीतनं स्पष्ट होते.